विदर्भ जळतोय. ब्रह्मपुरी 47.2 अंशावर पोहोचले. वर्धा पुन्हा 47 अंशावर गेले. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली अक्षरशः भट्टीसारखे तापले आहेत. आणि आता प्रश्न फक्त एवढाच उरलाय, हा फक्त उन्हाळा आहे की भविष्यातील हवामान संकटाची सुरुवात? भारताच्या हवामान विभागाने विदर्भासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. लोकांना दुपारी घराबाहेर पडू नका असं सांगितलं जाते. रस्ते ओस पडत आहेत. रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढते आणि याच दरम्यान हवामान तज्ज्ञ एल निनो या शब्दाचा सतत उल्लेख करत आहेत. पण हा एल निनो नेमका आहे तरी काय? तो भारताच्या पावसावर आणि तापमानावर कसा परिणाम करतो? आणि सर्वात महत्त्वाचं, विदर्भाला या ज्वालामुखीसारख्या उष्णतेतून दिलासा कधी मिळणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातील उष्णता लाटेचं संपूर्ण वास्तव, त्यामागचं विज्ञान, हवामान विभागाचे इशारे, एल निनोचा प्रभाव, मान्सूनचं आगमन आणि पुढे महाराष्ट्रासमोर उभं राहणारं संकट, या सगळ्याच गोष्टी सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मे 2026चा हा शेवटचा आठवडा विदर्भासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाहीये. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार ब्रह्मपुरी हे शहर संपूर्ण भारतात सर्वाधिक तापमान असलेलं ठिकाण ठरलं. इथे तब्बल 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धानेही 47 अंशाचा तुकडा पुन्हा गाठला. अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 46.4, गडचिरोलीत 46, नागपुरात 45.7 तर यवतमाळमध्ये 45.4 अंश तापमान नोंदवलं गेलं. हवामान विभागानुसार ही तापमान सामान्यपेक्षा 2 ते 5 अंशांनी जास्त आहे. हे फक्त आकडे नाहीत, या आकड्यांच्या मागे हजारो लोकांचं त्रासदायक वास्तव लपलेलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. दुपारी बाहेर पडणं म्हणजे जणू काही थेट आगीत चालण्यासारखं वाटतंय. अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. झाडांच्या सावलीस खाली लोक बसलेले दिसतात. थंड पाण्याच्या टँकरभोवती गर्दी होती आणि काही ठिकाणी पक्षी उष्णतेमुळे मृत अवस्थेत सापडत आहेत. जनावरांचं तहानलेले व्याकुळ झाली आहेत. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे रात्री उकाडा कमी होत नाहीये. हवामान विभागाने वॉर्म नाईट कंडिशन म्हणजेच रात्रीही तापमान असामान्यरित्या जास्त राहण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात तर प्रशासनाने अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूंची चौकशी सुरू केली आहे. काही मृत्यू उष्माघातामुळे झाले का याची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच खरं कारण स्पष्ट होईल असं सांगितले गेलं आहे. पण प्रश्न असा आहे की विदर्भात इतकी तीव्र उष्णालाट का निर्माण झाली? यामागे फक्त उन्हाळा जबाबदार आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे कोरडे आणि गरम वारे. उत्तर भारतातून येणारे लू नावाचे उष्ण वारे आता विदर्भातही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. या वाऱ्यांमुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होतं, घाम पटकन वाफ बनून उडतो आणि शरीराचं तापमान नियंत्रण बिघडतं. डॉक्टरांच्या मते यामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणं, थकवा, उलट्या, ताप आणि गंभीर परिस्थितीत उष्माघात होऊ शकतो. रुग्णालयांमध्ये सध्या उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुलं, गर्भवती महिला, शेतकरी, बांधकाम कामगार आणि बाहेर काम करणारे लोक मोठ्या धोक्यात आहेत. कारण शरीराचं तापमान जेव्हा 40 अंशापेक्षा जास्त वाढतं तेव्हा मेंदू, हृदय आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. उष्माघाती वैद्यकीय आणीबाणी असते असं डॉक्टर स्पष्ट सांगत आहेत. पण आता इथे एक मोठा शब्द समोर येतो, एल निनो. हवामान तज्ज्ञ सतत सांगत आहेत की यावर्षी एल निनो विकसित होण्याची शक्यता वाढते. मग हा एल निनो नेमका आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एल निनो हा पॅसिफिक महासागरात निर्माण होणारा हवामानातील बदल आहे. सामान्य परिस्थितीत पॅसिफिक महासागरातील गरम पाणी आशियाच्या दिशेने राहतं आणि थंड पाणी दक्षिण अमेरिकेजवळ वर येतं. पण एल निनोच्या काळात हे संपूर्ण चक्र बदलतं. समुद्रातील गरम पाणी मध्य आणि पूर्व पॅसिफिक भागाकडे सरकतं. त्यामुळे जगभरातील वाऱ्यांचे आणि पावसाचे पॅटर्न बदलतात. भारतात याचा सर्वात मोठा परिणाम मान्सूनवर होतो. अनेकदा एल निनोमुळे भारतात पाऊस कमी होतो आणि तापमान प्रचंड वाढतं. हवामान मॉडेल्सनुसार 2026 मध्ये एल निनो विकसित होण्याची शक्यता वाढत आहे. काही तज्ज्ञ तर सुपर एल निनोचाही इशारा देत आहेत. जर हे खरं ठरलं तर पुढील काही महिन्यात उष्णता आणखी वाढू शकते आणि पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक उष्णते लाटेला फक्त एल निनो जबाबदार नसतो. हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज ही तितकाच मोठा घटक आहे.
गेल्या काही वर्षात भारतातील उन्हाळे अधिक लांब, अधिक उष्ण आणि अधिक धोकादायक होत चालले आहेत. जंगलाची तोड, काँक्रीटचं वाढलेलं प्रमाण, शहरांमध्ये हिरवळीचा अभाव, वाहनांमधून होणारं प्रदूषण आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे पृथ्वीचं तापमान सतत वाढत आहे. विदर्भात तर आधीच कोरडं हवामान आणि कमी आर्द्रता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते. हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. रेड अलर्ट म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा वेळी उष्णतेचा आरोग्यावर थेट परिणाम होण्याचा धोका असतो. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, सतत पाणी प्यावं, हलके कपडे वापरावेत आणि उन्हात दीर्घकाळ राहणं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, पाऊस कधी येणार, मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. केरळ, कोची आणि पोर्ट ब्लेअर परिसरात मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली आहे. परिस्थिती अशीच अनुकूल राहिली तर 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसात तो महाराष्ट्रात पोहोचतो. म्हणजे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. पण विदर्भाला लगेच दिलासा मिळेल का? त्याचं उत्तर अजून स्पष्ट नाही. हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार 28 मे नंतर काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे आणि तापमानात थोडी घट होऊ शकते. पण तोपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. याचा शेतीवरही मोठा परिणाम होतोय. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतोय. विहिरी आणि तलाव कोरडे पडत आहेत. जनावरांसाठी पाण्याचं संकट निर्माण होते. दूध उत्पादनावर परिणाम होतोय. मत्स्य व्यवसाय, जलस्रोत आणि वीज वापर यावरही परिणाम जाणवतोय. कारण उष्णतेमुळे AC, कूलर आणि पंख्याचा वापर वाढतो आणि विजेची मागणी प्रचंड वाढते. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हीट आयलँड इफेक्ट. शहरांमध्ये काँक्रीट, डांबरी रस्ते आणि उंच इमारती उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती परत सोडतात. त्यामुळे नागपूरसारख्या शहरांमध्ये रात्रीही तापमान कमी होत नाही. म्हणूनच लोकांना झोप लागत नाही, शरीराला विश्रांती मिळत नाही आणि उष्णतेचा ताण वाढत जातो. सोशल मीडियावरही लोक या उष्णतेबद्दल संताप व्यक्त करत आहेत. काही लोकांनी हे सामान्य नाही असं म्हणत हवामान बदलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी लोक म्हणतायत की एप्रिल-मे मध्ये जर 47-48 अंश तापमान असेल तर पुढची काही वर्ष कशी असतील? विदर्भातील ही उष्ण लाट आता फक्त हवामानाची बातमी राहिलेली नाही. ती आरोग्य, अर्थव्यवस्था, शेती, पाणी आणि भविष्यातील जीवनशैलीशी जोडलेलं संकट बनली आहे. आणि जर हवामान बदलाचा वेग असाच वाढत राहिला तर भविष्यात अशा उष्ण लाटा आणखी वारंवार आणि अधिक तीव्र होऊ शकतात. मग आपण काय करू शकतो? सर्वात आधी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्या. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना थंड ठिकाणी ठेवा. डोक्यावर कापड किंवा टोपी वापरा. शरीरात मीठ आणि पाण्याचं संतुलन राखण्यासाठी लिंबू पाणी, ताक, ORS यांचा वापर करा. आणि कुणाला उष्माघाताची लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. पण केवळ वैयक्तिक काळजी पुरेशी नाही. शहरांमध्ये झाडं वाढवणं, पाण्याचं व्यवस्थापन सुधारणं, पर्यावरणपूरक विकास, कार्बन उत्सर्जन कमी करणं आणि हवामान बदलाविरुद्ध ठोस धोरण तयार करणं ही आता काळाची गरज बनली आहे. आज विदर्भ जळतोय, पण हा इशारा फक्त विदर्भासाठी नाही, तो संपूर्ण देशासाठी आहे. कारण हवामान बदलाची ही आग जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात 47 अंश हेही सामान्य वाटू लागेल आणि कदाचित पुढच्या पिढीला थंडावा ही गोष्ट फक्त जुन्या आठवणीत उरेल. म्हणून आता प्रश्न फक्त पाऊस कधी येणार एवढाच नाही, तर आपण निसर्गाशी कसं वागतोय हाही आहे. कारण निसर्ग जेव्हा इशारे देतो तेव्हा सुरुवातीला ते हवामानासारखे वाटतात, पण दुर्लक्ष केलं तर ते संकट बनतात. आणि विदर्भातील ही जळती उष्ण लाट कदाचित त्याच मोठ्या संकटाची सुरुवात असू शकते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.